मराठा समाजाच्या आरक्षणावर अत्यंत सकारात्मक कारवाई ही राज्य सरकारच्या वतीनं चालली। कोणाच्या वाहनाला काय होत नाही, जप्त करणं आणि ते सोपं आहे एवढं, गुन्हे दाखल करणं, जप्त करणं आणि जप्त केलं तुमचं ट्रॅक्टर ट्रक काय वाहन आम्ही सगळे देवेंद्र फडणवीस साहेबाच्या दारात जाऊन बसू, नागपूरच्या पण आणि मुंबईच्या पण। काळजी करू नका तुम्ही, काढा सगळे आपण आपले वाहनं बाहेर, कारण वाहनं हे काय भांडणं करायसाठी बाहेर नाही काढले, आपल्या जीवनाला लागणाऱ्या वस्तू ठेवण्यासाठी काढल्या, पोट भरण्यासाठी येत त्या, अन्नधान्य त्याच्यावरती घेणार आहेत, मग का उपाशी मारावं आम्ही ते नाही घेऊ। मला असं वाटतं की सरकार अतिशय सकारात्मकतेनं काम करते आहे। विशेषतः माननीय मुख्यमंत्री महोदय हे स्वतः या संपूर्ण प्रकरणामध्ये लक्ष घालून आहेत। आणि मराठ्यांना तुम्हाला सांगतो, तुमच्या लेकराच्या मदतीला येऊन तेव्हाच तुमचा शिव आमचा दादा आहे, हे आमचा साहेब आहे, हे साहेबाचा भाई आहे, काय आता बाहेर फेर आहे, सोडून द्या, डोक्यातून काढून टाका। कुठं आपले लेकर मोठं करायला कोण नाही येत। आपल्या डोळ्यात येतात आपल्या पोराला आपल्याला आरक्षण द्यायचंय, माग नंतर पोरांचे लय हलवणार आपल्या पाठी। सगळे हे डोक्यातून काढा, यांना मोठं केलं, एक आपले पोरं मोठं करायला येणार, काय गरज नाही पडत। कोणी काय 100 रुपये तेल मीठ देत नाही आपल्याला, कष्ट करून आपल्याला तो भरायचंय, आरक्षण मिळून आपणच आपले पोरं मोठे करू, डोक्यातून काढून टाकाय, जे मदत देत नाही ते राजकीय। राज्य सरकारची सकारात्मकता बघता अशा प्रकारचा निर्णय हा त्यांनी घेऊ नये आणि अशा प्रकारे निश्चितपणे राज्य सरकार योग्य काम करत आहे हे लक्षात आल्यानंतर कदाचित तसा निर्णय तो घेणार नाही। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 20 जानेवारीला मुंबईकडे निघणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे। तर सरकारने आम्हाला मारहाण केली किंवा गोळ्या घातल्या तरीही आता आम्ही थांबणार नाही असा थेट इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय। यासोबतच गृहमंत्र्यांच्या मुंबई आणि नागपूरच्या घरासमोर देखील जाणार असा इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय। यावेळी बोलताना जरांगे पाटील असं म्हणाले की आम्हाला मुंबईला जायची हौस नाही, आमच्या मुलांचे पुढील काळात खूप वाटोळं होणार आहे आणि त्यामुळे आम्हाला आरक्षण द्यायचं आहे, हीच आमच्या गोरगरीब मराठ्यांची भूमिका असून त्यावर आम्ही ठाम आहोत। आता शेवटचं सांगतो, मुंग्यांसारखे मराठे घराच्या बाहेर पडणार आहेत, सरकारने मारहाण केली किंवा गोळ्या घातल्या तरीही आरक्षणाच्या मागणीवरून मागे हटणार नाही। ज्या वेळी मी बोललो त्यावेळी ते करतो, आता मुंबईला गेल्यावर माघार घेणार नाही, संपूर्ण शक्तीपणाला लावण्याची माझी तयारी आहे असं देखील जरांगे पाटील यांनी यावेळी म्हटलेलं आहे। यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका मांडली। सरकार सकारात्मक भूमिका घेत आहे, शिंदे समितीने त्यांचे 2 अहवाल दिलेले आहेत, 3रा अहवाल देखील लवकरच येईल आणि सरकारची सकारात्मक दिशेनं चाललेली वाटचाल पाहता जरांगे पाटील असा काही अवघड निर्णय घेणार नाही असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला आहे।